भगवंत प्राप्तीची इच्छा असणारे काही साधक लोक तुकोबरायांकडे देवाचा पत्ता विचारू लागले. तो देव कुठं सापडेल, तो देव कुठं सापडेल. तर तुकोबराय म्हणतात तो देव नेहमी कुठं असतो, संतांजवळ. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, हे नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे. तुकोबराय म्हणतात माझे भक्त. देव म्हणाले माझे भक्त ज्या ठिकाणी कीर्तन करत आहे, माझे भक्त ज्या ठिकाणी नामस्मरण करत आहे, त्या ठिकाणी मी कुठं, त्याच ठिकाणी असतो. साधक लोकांनी तुकोबरांना प्रश्न केला होता तो देव कुठं सापडेल. तो संतांच्या हृदयामध्ये असतो. हा विश्वास कोणाला होता महाराज, संतांवर विश्वास होता ना. कुणाचा, देवाचा विश्वास संतांवर होता. आणि आपल्याला अनुभव सुद्धा पाहिजे महाराज त्या गोष्टीचा. अनुभव नसल्यानंतर काय फायदा आहे. समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये नवीन आहेत, त्या कंपनीत आपण कधी कामच केलं नाही. आपण कंपनीत गेल्या गेला तिथं लगेच काम करायला लागतो का. आपल्याला माहिती त्या गोष्टीची, माहिती नाही ना त्या गोष्टीची. आपण पहिले काय करतो, जो जुना मनुष्य म्हणजे जो जुना आहे तिथला त्या माणसाला विचारतो ना हे काम कसं करायचंय. तसंच माझ्या साधू संतांचं आहे महाराज. माझ्या साधू संतांना विश्वास आहे तो देव कुठं कुठं आहे अभंगाच्या प्रथम चरणात.
इतकी सुंदर चाल. तुम्हाला समजलं का इथं काय झालं भाऊ आता? समजलं का? महाराजांनी एकच प्रमाणावर 5 चाली मिक्स केल्या. 5 किती? 5. सोपं आहे काय? जितकं वाटतं सोपं तितकं सोपं नाही. जो इथं उभं राहतो ना त्यालाच करतं महाराज. नुसतं आपण मागं रोवून म्हणतो काय जमस होती असली नुसता कोकाईत राहा त्या कोकाई राहा आणि त्या किती प्रॅक्टिस करावं लागते ना त्यांनाच माहिती. महाराज इतका जीव ओतलाय त्यांनी त्या कामासाठी. इतका छान आवाज आहे महाराज. पाहिलं ना तुम्ही 5 चाली मिक्स केल्या. सोपं नाही महाराज. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यात्वे. महाराज म्हणतात विश्व या खऱ्या अर्थाने काय आहे? देवच आहे. असा अनुभव संतांना होता. असा अनुभव आपल्याला सुद्धा पाहिजे महाराज. हा अनुभव जर नसला ना तर तो कितीही मोठा भक्त असला, कितीही मोठा योगी असला, कितीही मोठा ज्ञानी असला तरी तो संत पदाला प्राप्त होत नाही. महाराज नामदेवरायांचं उदाहरण पाहायचं म्हणजे असं, नामदेवरायांना रात्र आणि दिवस अखंड कोणाची संगती होती? देवाची रात्रंदिवस अखंड संगती माझ्या नामदेवरायांना होती महाराज. लाडके लढीवाळ भक्त म्हणून प्रसिद्ध माझे नामदेवराय अख्ख्या पूर्ण जगात होते. देवाचे जवळचे भक्त. इतकंच नव्हतं महाराज, चिमुकल्या अशा वयात माझ्या देवाला हाताने जीव घातलं. माझ्या नामदेवरायांची शक्ती होती. काय वय होतं ते? इतकुस वय, त्याच्यामध्ये देवाला जीव घातणं. नैवेद्य घेऊन गेले होते देवाला. आपण जर एखाद्या कुत्राने चपाती टाकायची म्हणली तरी कुत्रा आपल्या हातची चपाती खात नाही. तर नामदेवरायांनी देवाच्या हात. हा सोपी गोष्ट नाही महाराज. किती पुण्य करावं लागतं ना या गोष्टीसाठी. ते फक्त ज्याने केलंय त्याला समजतं महाराज. तर नामदेवरायांना फक्त देव किती वेळापुरता? एका दिवसापुरता. आणि एकादशीच्या दिवशी फक्त देवाला जास्त मानत होते. नामदेवराय जवळचे भक्त होते, पण काय नामदेवरांना माहित नव्हतं ना की देव पूर्ण जगात, पूर्ण सृष्टी इकडं तिकडं भरून उरलेला आहे. माझे ज्ञानोबराय सांगतात, जडी स्थळी विठ्ठल भरला, रीता ठाव नाही उरला. विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला. आत्म्या दृष्टीने पाहिला, आत्म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल ती विठ्ठल, विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल जडी स्थळी भरला. तुम्हाला असं वाटत असेल ना, वा टाळ्या वाजल्या पाहिजे. वा वाजवा. चांगला वाजा. अशा कुकडे मुकडे पाणी पडेल जगात पाच. कीर्तन समजते ना तुम्हाला? काही काही वेगळं हसायचं बोलायचं. बघा महाराज, हसायचं बोलायला काही नाही, ते मी बोलू शकतो, त्याच्याबद्दल काही नाही. पण हे बघा, आपण जर विनोदाच्या गोष्टी ऐकल्या तर आपल्या फायद्यात पडणार आहे का? आपण देवाचं काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकल्या त्याच आपल्या जीवनाला सार्थक करून जाणार आहेत. आपण विनोदाच्या गोष्टी ऐकणार किती वेळापुरता? 2 तासात फक्त हसून आपण घरी जाणार आहे. पण आपण देवाच्या गोष्टी ऐकल्या तर आपल्याला काय पूर्ण जीवनाचं आपलं सार्थक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर मी हसायच्या सुद्धा गोष्टी सांगू शकतो. सांगू का नको? फक्त तुम्ही सांगा. नाही ना? वा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. माझ्या नामदेवरांना फक्त एकच ठिकाणी विठ्ठल दिसायचा, तो फक्त विटेवर. म्हणे माझा विठ्ठल जागेवर नाही महाराज, जडी स्थळी काष्टी पाषाणी माझा विठ्ठल सर्व ठिकाणी आहे. सर्वागटी राम, महाराजांनी प्रमाण दिलं बरं का, सर्वागटी हरिपाठात प्रमाणे, सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च, वेदे च सर्वैरहमेव वेद्यो, वेदांत कृद्वेद विदेह चाहम. 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, सर्वांना माहीत असेल. आपले बाबा कालच बोलून गेले, महाराज तुम्ही प्रमाण कशी म्हणा उलटी शिदी कोणाला समजणार नाही, पण श्लोक चांगलाच म्हणायला लागेल. सर्व पाठांतर असलेले लोक आहेत बरं का महाराज, सर्व हुशार लोक बसलेले समोर. मी यांच्या समोर काय परीक्षा देतोय, हे सर्व शिक्षक बसले समोर, आणि मी यांच्या समोर काय आहे, विद्यार्थी आहे महाराज. सुंदर प्रकारे या ठिकाणी सर्व कीर्तन ऐकतायत महाराज. एक ताई माझ्या कीर्तनात आल्या, कीर्तन चालू होतं, कीर्तन खूप सुंदर प्रकारे संपूर्ण झालं, आणि 2 तास झाल्यानंतर एक ताई माझ्याकडे आल्या आणि महाराज म्हणे खूप सुंदर कीर्तन केलं, मी असं कीर्तन ऐकलंच नव्हतं, इतकं छान कीर्तन, तो मला 501 रुपये देते म्हणे महाराज. 501 रुपये देऊन गेली. मला बी काय आनंदच झाला, 501 रुपये भेटले बा. ती बाई म्हणाला की महाराज इतकं सुंदर कीर्तन केलं तुम्ही, मी कधीच हे कीर्तन ऐकलं नव्हतं. मी म्हणलं ताई तुम्हाला कीर्तनातलं काय आवडलं बरं का? महाराज मला काहीच आवडलं नाही. मग कीर्तन आवडलं कसं काय? महाराज मी 2 वर्षापासून झोपीच्या गोळ्या खाते म्हणे, पण मला झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही. तुमच्या कीर्तन नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा मला, तुम्ही रामकृष्ण हरी सुरू केलं आणि मला झोप लागली, इतकं सुंदर तुम्ही कीर्तन केलं म्हणे महाराज. असं झालंय का आपल्या इथं? कोणाला लागते का झोप? माग झोप लागत असेल तर सांगा, आपण कीर्तनाला या ठिकाणी गाद्या टाकून देऊ महाराज. तर माझे नामदेवराय इतके लढीवाळ भक्त